सभागृहामध्ये उपस्थित असलेले या चळवळीचा निभाना किंवा भाग असलेले सर्व सन्माननीय बंधू भगिनी आणि मित्रांनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी 2-3 भाषणं झाली आणि सगळ्यांनी आपल्या भाषणात त्या काळामध्ये हा जो महात्मा होऊन गेला आणि या महात्म्याने ही जी संस्था स्थापन केली, या संस्थेच्या माध्यमातून एक सामाजिक चळवळ उभी राहिली. कारण त्यावेळीची परिस्थिती अशी होती की एकीकडे स्वातंत्र्याचा लढा उभारण्याची प्रक्रिया सुरू होती आणि दुसरीकडे समाजामध्ये सातत्यानं अन्याय करणारा जो वर्ग आहे त्याच्या विरोधातील चळवळ उभी करण्याची आवश्यकता होती. आदरणीय महात्मा फुले यांनी सामाजिक चळवळीचा वारसा कसा पुढे नेता येईल आणि त्या दृष्टीनं आपलं काम उभं करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी कर्तृत्व या महाराष्ट्राला, या देशाला दाखवलं. मित्रांनो, एकीकडे इंग्रजांच्या राजवटीमध्ये या चळवळीचे या चळवळीमध्ये आपले पाय रोवणं आणि दुसरीकडे ब्राह्मणवादाविरोधात काम करणं, अशा अवस्थेमध्ये ही चळवळ उभी झाली. मला V.A. बाभुळकर साहेबांनी काही पुस्तकं दिले आणि त्यांनी सातत्यानं वाचत राहिलो आणि प्रकरणं त्यातले वाचलेली आणि त्या वाचनामध्ये एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात आली की हा जो सत्यशोधक समाजाची स्थापना झाली, जातीभेद असेल, अंधश्रद्धा असेल, शोषण असेल, या सगळ्या गोष्टीचं निर्मूलन करून, या तीनही गोष्टीचं, या प्रामुख्यानं 3 गोष्टीचं निर्मूलन करून समाजामधली विषमता कशी दूर करता येईल यासाठी काम करण्याची आवश्यकता त्यांनी ओळखली आणि त्या कामाला सुरुवात केली. महात्मा फुल्यांवर मध्यंतरी जो एक सिनेमा आला होता, त्या सिनेमामध्ये अनेक गोष्टी आपल्याला जाणवल्या. कदाचित पुस्तक वाचून एखाद्या वेळी ज्या गोष्टी, या गोष्टीचं आकलन झालं नसतं, त्या गोष्टी त्या डायरेक्टरने आणि कलाकारांनी मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, मी एक याचा अभ्यासक म्हणून किंवा याचा एक विद्यार्थी म्हणून जर या सामाजिक चळवळीकडे पाहिलं तर मला असं दिसते की ज्या उद्देशानं ही चळवळ उभी झाली, ज्या उद्देशानं त्यावेळी त्यांना त्याच्यामध्ये काही प्रमाणात निश्चितपणे यश मिळालं, समाज जागृती झाली, पण आज आमच्या मित्रांनी जशी या ठिकाणी सांगितली की आज विपरीत परिस्थिती त्याच्यावर आहे. ही गोष्ट खरी आहे. एकीकडे जाती भेद संपवा अशा प्रकारचं सत्यशोधक समाजामध्ये सांगितलं गेलं, पण आज मात्र आम्ही या देशावर राज्य करणारे, या महाराष्ट्रात राज्य करणारे असतील, जाती जातीमध्ये कसे भांडण लावता येतील याचाच प्रयत्न सातत्यानं करू आहे. जातीभेद संपवण्याच्या ऐवजी जातीभेद जोपासण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये होते. मित्रांनो, अंधश्रद्धेच्या बाबतीमध्येही माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं. मी वर्तमानपत्र वाचत होतो 4-5 महिन्यापूर्वी. त्याच्यामध्ये मला असं दिसलं की कोणते तरी महाराज नागपुरात आले,
40-50 लाख रुपये त्यांनी त्याची फी घेतली आणि त्यांनी मार्गदर्शन केलं सगळ्या आपल्या बहुजन समाजातील लोकांना. म्हणजे अंधश्रद्धा कुठपर्यंत गेली हे सांगतो. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा पेपर सोडवायला जाल, रस्त्यामध्ये जर मंदिर मिळालं त्या पिंडीला एक बेलपत्र चिटकवा, तुमचा पेपर निश्चित चांगला जाईल आणि तुम्ही ती परीक्षेमध्ये पास व्हाल. म्हणजे त्या काळामध्ये 150 वर्षापूर्वी जी चळवळ उभी झाली, जी चळवळ प्रगल्भ व्हायला पाहिजे, ज्या अंधश्रद्धेतून आपण बाहेर निघायला पाहिजे, पुन्हा आपण त्याच्याकडे वळतो. आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंतर्गत दुसरं कोणी काही केलं तर त्याच्यावर FIR होईल, पण अशा प्रकारची अंधश्रद्धा पसरवणाऱ्या माणसाचं मात्र काही होत नाही. त्याला पैसेही देतो आपण आणि त्याच्या पायही पडतो आपण. म्हणजे आपण जर तुलना केली की त्या काळात ज्या उद्देशासाठी याची स्थापना झाली होती, जे काही मंत्र त्या काळात सांगितले गेले होते, त्याच्या विपरीत परिस्थितीमध्ये आज आपण जगतोय. शोषणाच्या बाबतीमध्ये शोषण होते असं सांगितलं. त्या काळात चळवळ उभी झाली, अनेक लोकांना त्या शोषणातून वाचवण्याचा प्रयत्न त्या काळच्या समाज सुधारकांनी केला. म्हणजे त्या काळातले साधारणतः सावकार असतील, जमीनदार असतील किंवा पुरोहित पण असतील, त्यांच्या जातातून वाचवण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झाला. आता शोषण या शब्दाचा मोठा संदर्भ मोठा आहे. आपण सगळे वर्तमानपत्रात वाचताय. भारतातल्या कुठल्याही विद्यापीठामध्ये जर कुलगुरू नेमायचा असेल त्याचं नाव नागपुरातून जातं. सिस्टीम आहे की 5 लोकांची कमिटी असेल, गव्हर्नर तिथे गव्हर्नरला रेकमेंड करतील वगैरे वगैरे. सर्वत्र आहे तिथे प्राध्यापक मंडळी आहेत असं. परंतु एक नाव जे जाते त्या प्रक्रियेमधून ते पूर्ण फिरून शेवटी तेच नाव त्या ठिकाणी येते. मग ते मंत्रालयामध्ये काम करणारे सचिव स्तरावरचे लोक असतील. आता तर लॅटरल एंट्री नावाचा एक नवीन प्रकार आला की UPSC MPSC झालेल्या लोकांच्या डोक्यावर दुसरे लोक येऊन राहिले. तो भाग असेल. मला असं वाटतं या गोष्टीकडे आपण शोषण याच गोष्टीनं पाहिलं पाहिजे, याच मुद्द्यावरून पाहिलं पाहिजे. त्या काळात जमीनदारांनी सावकारांनी शोषण केलं असेल, पण आज खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचं शोषण या माध्यमातून होते, या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे ही तुलना आपण आता म्हणजे त्यावेळच्या शोषणाची यावेळच्या शोषणाची ही तुलना आपण केली पाहिजे. याच्या विरोधात खऱ्या अर्थानं बंड होण्याची आवश्यकता आहे. महात्मा फुलेंनी त्या काळात सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून जे काही केलं ते त्यावेळच्या चालीरीती परंपरा आणि रूढीच्या विरोधात केलं. पण आज ज्या परंपरा आणि रूढी एस्टॅब्लिश होतात आहेत, आज ज्या नवीन नवीन कल्पना आणून या बहुजन समाजाला वेठीस धरण्याचं काम होते आहे, याच्या विरोधात खऱ्या अर्थानं बंडखोरी करण्याची आवश्यकता आहे. हेच खऱ्या अर्थानं या सत्यशोधक समाजाचा उद्देश आहे. मित्रांनो, म्हणजे जातीभेद असेल, अंधश्रद्धा असेल आणि शोषण असेल, या 3 गोष्टी आपण जर प्रामुख्यानं पाहिल्या, या 3 गोष्टी जेव्हा फोपावतात तेव्हाच विषमता वाढते. या 3 गोष्टींवर जर आपण नियंत्रण करू शकलो तर विषमता कमी होईल. विषमता तशी कमी होणार नाही दुसऱ्या कुठल्या कारणाने. या 3 गोष्टी जर खऱ्या अर्थानं महात्मा फुले साहेबांनी जे सांगितलं त्या जर आपण कमी करू शकलो तर मला असं वाटतं खऱ्या अर्थानं सत्यशोधक समाजाच्या
या स्थापना दिनाच्या निमित्तानं आपण काहीतरी कामाला सुरुवात केली असं होईल. मित्रांनो, एक दुसरा मुद्दा या शिक्षणाचा होता की सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, यांनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये फार मोठं पाऊल या महाराष्ट्रामध्ये उचललं आणि बहुजन समाजातले मुलं शिकावे, बहुजन समाजाच्या मुली शिकाव्या, त्या पुढे याव्या आणि त्यांनी नेतृत्व करावं या समाजाचं, अशा प्रकारची संकल्पना त्या काळात होती. आणि म्हणून इंग्रजांनी त्या काळात काही खासगी संस्थांच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या, पण त्या एका धर्माचा पगडा असलेल्या निश्चितपणे होत्या इंग्रजांच्या शाळा. आणि मग महात्मा फुलेंनी हंटर कमिशन जे लागू झालं होतं त्याचं निवेदन जे इंग्रजांना दिलं, त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी की या अशा प्रकारच्या शाळा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या पाहिजे, सरकारी शाळा सुरू झाल्या पाहिजे, सरकारनं इंग्रजांचं शासन होतं त्या काळात, सरकारनं त्या शाळा सुरू केल्या पाहिजे आणि प्राथमिक शिक्षण हे सक्तीचंच असलं पाहिजे. काही त्याच्यामध्ये त्यांना निश्चितपणे यश मिळालं. जसा जसा काळ पुढे होत गेला तसं तसं लोक शिकायला लागले आणि या सामाजिक चळवळीचा परिणाम स्वातंत्र्याच्या आंदोलनात झाला हे विसरून आपल्याला चालता येणार. जेव्हा माणूस शिकायला लागला, विचार करायला लागला, तेव्हा त्याला समजलं की नाही, आता इंग्रजांचं हे जे आपल्यावरचं जे दडपण आहे ते आता कमी झालं पाहिजे, आपल्यावरचं राज्य हे सोडून या ठिकाणून गेले पाहिजे. आणि म्हणून स्वातंत्र्याच्या चळवळीचा इतिहास वाचताना आपण स्वातंत्र्यवीरांचा इतिहास वाचतो, पण स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थानं त्या चळवळीला ताकद देण्याचं काम गणेशोत्सवातून किंवा बाकी ठिकाणून झालं असेल त्याला माझं म्हणणं नाही आहे, पण लोकांना सुशिक्षित करण्याचं काम, लोकांची बौद्धिक पातळी वाढवण्याचं काम हे खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंनी केलं आणि ते सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून केलं. याच्यावर आपण निश्चितपणे विचार केला. म्हणजे हा सत्यशोधक समाज स्थापन करून याचं काम एवढं व्यापक झालं, त्याचं कदाचित विश्लेषण झालं नसेल, अनालिसिस झालं नसेल, पण त्याचं अनालिसिस आपण करायला गेलो तर चौफेर या संस्थेचं काम झालेलं आहे. मी आपल्याला एक उदाहरण सांगतो. वसंतराव नाईक जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा पहिल्यांदा पीपीपी मॉडेल शिक्षणामध्ये आलं. म्हणजे आता पीपीपी मॉडेल ताच रोज वर्तमानपत्रात वाचतो, पीपीपी मॉडेलनं झालं, पीपीटी मॉडेलनं संपलं. म्हणजे खाजगी संस्थांना परवानगी देऊन त्यांनी शाळा चालवायच्या, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांना चालवतीलच, पण खाजगी संस्थांना परवानगी देऊन त्यांनी शिक्षण संस्था चालवायच्या, त्यांनी व्यवस्थापन करायचं, त्याचा खर्च मात्र शासनाने द्यायचा. अशा प्रकारचं जे मॉडेल सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जे राबवलं गेलं ते वसंतराव नाईकांच्या काळामध्ये राबवलं. हे मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालं आणि मग नंतरच्या काळामध्ये ते भारताच्या इतर देशात लागू झालं, दुसऱ्या देशात लागू झालं, सगळ्या ठिकाणी लागू झालं. पण हे जे मॉडेल राबवलं गेलं वसंतराव नाईकांच्या काळामध्ये, याचा बेस ही सत्यशोधक समाजामध्ये ज्या चळवळी झाल्या त्याच्यामध्ये आहे. कारण हंटर कमिशनच्या संदर्भामध्ये जेव्हा महात्मा फुलेंनी आपलं निवेदन इंग्रजांना दिलं त्याच्यामध्ये याचा समावेश होता की खाजगी संस्थांच्या माध्यमातून सरकार जर करू शकत नसेल तर खाजगी संस्थांच्या माध्यमातून या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली पाहिजे, अशा प्रकारचा कन्सेप्ट त्यावेळी निघाला. म्हणजे या संस्थेने या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत
त्या वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून या वेगवेगळ्या राजकारणी राबवल्या गेल्या हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं. मित्रांनो, एक काल परवा मी एका टीव्हीवर एक मुलाखत पाहत होतो. आता ते नवीन ट्रम्पनी सांगितलं की आता तो H1B व्हिसा जो आहे त्याला 88 लाख रुपये लागतील. आता तर IIT झालेली एक मुलगी ती अमेरिकेमध्ये नोकरी करते आणि तिचा इंटरव्ह्यू घेतला तिला एका पत्रकाराने की आता एवढे पैसे लागणार तुम्हाला 88 लाख रुपये व्हिसाला, तर तुम्ही आता इंडियामध्ये परत जाणार काय? त्याने सांगितलं की नाही आम्ही जाणार नाही, आमच्यापैकी कुणीही जाणार नाही. त्यांनी सांगितलं की का? तुम्हाला हा देश सोडावा लागेल, इतके पैसे तुमच्या कंपन्या भरणार नाही. त्याने सांगितलं आम्ही जपानमध्ये जाऊ, आम्ही दुबईमध्ये जाऊ, आम्ही स्वित्झर्लंडमध्ये जाऊ, पण आम्ही भारतामध्ये परत जाणार नाही. त्याने विचारलं की याच्यावर कारण काय तुमचं? तुम्ही भारतीय आहात, भारताच्या IIT मधून तुम्ही शिक्षण घेतलं, सरकारने तुमच्या शिक्षणावर एवढा खर्च केला आणि तुम्ही त्या देशामध्ये परत जाण्यासाठी म्हणून तुमचा एवढा मोठा आग्रही नकार का आहे? त्याच्यावर त्यांनी सांगितलं या देशामध्ये जातीमध्ये भांडणं सुरू झाली, या देशामध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं सुरू झाली, या देशामध्ये शेतकऱ्यांचा विचार होत नाहीये, या देशामध्ये इंडस्ट्री ज्या आहेत ज्या भारतीयांनी उभ्या केल्या त्याचा विचार होत नाहीये, या देशामध्ये सरकारने पब्लिक सेक्टर जे उभे केले खऱ्या अर्थानं ते विकायला निघालेले आहे. आणि म्हणून अशा वातावरणामध्ये या देशामध्ये काम करणं कठीण आहे. गल्लोगल्ली आम्ही मंदिरं उभी करून राहिलो, जी मंदिरं जुनी आहेत त्यांना लाखो करोड रुपये देऊन राहिलो, पण संशोधनावर मात्र या बजेटच्या 2% वर आम्ही जात नाही आहे. बाकी देशामध्ये 7%, 8%, 9% पैसा हा संशोधनावर खर्च केला जातो. या देशामध्ये मात्र आम्ही 1.3, 1.4, 1.6 वर जात नाही. आणि अशा प्रकारची मानसिकता ज्या देशामध्ये आज तयार झाली आहे त्या देशामध्ये जाऊन आम्ही काय करायचं, अशा प्रकारचं त्या बाईने त्या इंटरव्ह्यू मध्ये आपलं म्हणजे बाहेरच्या जगामध्ये आपली किती बेइज्जती होती आहे, आपली प्रतिष्ठा कशी खराब होते आहे हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना विचार करण्याची आवश्यकता आहे. एक गोष्ट फक्त मी या ठिकाणी बोलेन आणि थांबेन की सत्यशोधक समाज ज्या लोकांनी स्थापन केला नंतरच्या काळामध्ये तो सांभाळला, आता खऱ्या अर्थानं नवीन पिढी ही जी आहे ज्या आपल्या देशामध्ये आहे त्या नवीन पिढीला हा सत्यशोधक समाज समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. मला वाटत नाही की या देशातील तरुणांना सत्यशोधक समाज समजला असेल किंवा तो माहिती असेल. आणि म्हणून माझ्यासारख्या तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी या समाज व्यवस्थेमध्ये काम करत असताना आज देशाची जी अधोगती होत आहे ती थांबवण्यासाठी म्हणून सत्यशोधक समाज या तरुण पिढीला समजवण्याची आवश्यकता आहे. एवढंच आज स्थापनेच्या दिवशी मी आपल्या सगळ्यांना निवेदन करतो. आपण मला या ठिकाणी बोलवलं, खऱ्या अर्थानं माझा खूप अभ्यास होता या गोष्टीवर. काबूलकर सरांनी माझ्याकडे आणि सांगितलं की तुम्हाला या कार्यक्रमाला यावं लागेल आणि तुमचं काही जे काही असेल ते तुम्ही बोला. मी म्हटलं पण मी काही खूप सत्यशोधक समाजावर वाचन केलं नाही, पण निश्चितपणे सत्यशोधक समाजामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या काही माहिती आम्हाला आहे आणि आज या देशामध्ये जे घडते आहे ते मला माहिती आहे. याची तुलना मात्र मी तुमच्या इथे येऊन करू शकतो एवढंच मी त्यांना त्यावेळी सांगितलं. आपण सर्वांनी ते शांतपणे ऐकून घेतलं. आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. या मंचावर जे या क्षेत्रात काम करणारी जी मंडळी आहेत ते निश्चितपणे
सगळी विद्वान मंडळी आहे, त्याच्यामुळे मी मार्गदर्शन वगैरे काही केलं नाही, कारण तो मार्ग दाखवण्याचं किंवा त्या मार्गाचं दर्शन करण्याची माझी काही तशी खूप काही पातळी नाही आहे. पण मित्रांनो, या चळवळीमध्ये निश्चितपणे भाग घेऊन आपण सर्व लोक पुढे जाऊया, अशा प्रकारची विनंती आणि निवेदन आपल्याला करतो आणि थांबतो. जय छत्रपती. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए एंड सब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.